नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. चंद्रपुरातही गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. हिंदू नववर्षाच्या निमित्तानं चंद्रपूर गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेनं गुढी उभारली. चंद्रपूर शहरातील महत्वाच्या जुन्या वरोरा नाका चौकात गुढी उभारून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. आरती पूजन करत मिठाई वाटप करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. या सोहळ्यात ब्राह्मण सभेचे पदाधिकारी आणि समाज सदस्य उपस्थित झालेत. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आम्ही चंद्रपूर गडचिरोली ब्राह्मण सभेतर्फे हा सण आम्ही साजरा करत असतो. समाजामध्ये या गुढीपाडव्याचं महत्त्व जे आहे, समाजामध्ये एकोपा राहावा आणि जो विजय पताका आहे रामनवमीचा आजपासून सुरुवात होते आहे आणि त्यानिमित्त समाजाभिमुख आम्ही कार्यक्रम घेतो असतो. गुढीपाडव्याचं महत्त्व फार मोठं आहे. गुढी उभारण्याचे त्याचे विविध कारणे आहेत आणि त्या अनुषंगाने हिंदू धर्माच्या रीतीनुसार हा महत्त्वाचा सण आजपासून सुरू होत आहे. सगळ्यात महत्त्वाचा सण आपलं जे वर्ष आहे रामनवमीपासून सुरुवात होते आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. महाराष्ट्र राज्यात धान्याचे उत्पादन प्रामुख्याने पूर्व विदर्भात होते. सुमारे 600 तांदूळ उद्योग स्थापन इथं आहेत, जे 50,000 कुटुंबांना पोषण पुरवत आहेत. पण शासकीय दिरंगाईमुळे गेल्या 6 महिन्यांपासून राईस मिल उद्योग बंद असून सुद्धा शासन याकडे लक्ष द्यायला तयारी नसल्यामुळे राईस मिल्स असोसिएशन कडून पुढील आठवड्यात पूर्व विदर्भातील 5ही जिल्हे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर यांची राईस मिल्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांची बैठक गोंदियात घेऊन त्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर राईस मिल्स व संबंधितांचा बहिष्कारासह इतरही कठोर निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती गोंदिया राईस मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, सचिव महेश अग्रवाल यांनी राईस मिल्स असोसिएशन सभागृहात घेण्यात आलेल्या पत्र परिषदेतून दिली आहे. तसंच राईस मिल्सचे पदाधिकारी उपस्थित होते. शंखनाथ न्यूज साठी ब्यूरो रिपोर्ट. गोंदिया जिला राइस सिटी से माना जाता है और गोंदिया जिले के साथ में गढ़चिरौली, चंद्रपुर, भंडारा, नागपुर इन्हीं जिलों में धान होता है और ये पांचों जिलों मिला के 1 करोड़ 25 लाख कुंटल धान खरीफ का हुआ है और अभी सामने रबी का सीजन आने वाला है 1 महीने बाद, परंतु मिलर्स 5 महीने से मिलिंग नहीं कर रहे. उसका कारण ये है कि पड़ोसी राज्य छत्तीसगढ़ में 120 रुपये मिलिंग मिलती है और एमपी में 200 रुपये पर क्विंटल मिलिंग दी जा रही है. हमें सिर्फ 10 रुपये दी जा रही है महाराष्ट्र में. 20-21 में 140 रुपये मिली थी, लेकिन 20-21 के बाद में फिर राज्य सरकार ने 10 रुपये कर दी. यह भी 10 रुपये केंद्र सरकार से मिलते. राज्य सरकार हमारे से मुफ्त में मिलिंग करवाना चाहती है. इससे इफ़ेक्ट ये आ रहा है कि मिलर्स 5 महीने से अपने घर बैठा हुआ है और इसमें करीबन 50,000 परिवार इस धंधे से जुड़े हुए हैं, तो वो बेरोजगार हो गए. और 50,000 परिवार मतलब करीबन 2.5 से 3 लाख लोग अपने घर में बैठे, उनके खाने पीने के वांदे पड़ गए. अब इस धंधे से, हमारे धंधे से जो जुड़े हुए ट्रांसपोर्ट वाले, हर मिल के सामने एक चाय की टपरी रहती है, उसमें करीबन वो 100, 150, 200 लोगों को चाय पिलाता है, नाश्ता कराता है. वो बेरोजगार हो गया. वो भी हमारे पास में आता है कि भैया हम कैसा करें, हम हमारा जीवन यापन कैसे करें. तो ये सरकार ने ये सब बातें देखना चाहिए. श्रीराम मंदिर व श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीनं दरवर्षी पाडवा पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. आज सकाळी 5:30 वाजल्यापासून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावर्षी प्रथमेश लघाटे आणि धनश्री देशपांडे यांनी गीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सगळेजण नवीन वर्षाची सुरुवात करतो. सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू असताना विकासाच्या माध्यमातून सगळ्यांनी कामं केली पाहिजेत.
असं मत रवी राणा यांनी व्यक्त केलं. खासदार नवनीत राणा यांनी 5 वर्ष सातत्याने जनसंपर्क आणि विकास कामे केली आहेत. त्याला पुढे नेण्यासाठी आज विकासाची गुढी उभारणार आहे. नवनीत राणा यांचा विजय निश्चित आहे. मी जीवनात कधीच कुठल्या पक्षात जाणार नाही. माझा स्वतःचा युवा स्वाभिमान पक्ष आहे, मात्र माझा भाजपला पाठिंबा आहे, असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. रिपब्लिकन सेना वंचित बहुजन आघाडी MIMचे उमेदवार आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चिन्ह वाटप होताच आनंदराज आंबेडकर यांनी प्रचाराला सुरुवात केली. आंबेडकर यांना निवडणूक चिन्ह सिलेंडर मिळालं आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातील आंबेडकर अनुयायांची उपस्थिती होती. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. अमरावतीत भाजपा उमेदवार व विद्यमान खासदार नवनीत राणा, महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे, प्रहारचे उमेदवार दिनेश बुब व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यात होणार लढत. अमरावती लोकसभेसाठी चौरंगी लढत होणार. अमरावती लोकसभा निवडणुकीत चिन्ह वाटप होताच प्रचाराला सुरुवात. 19 एप्रिल रोजी अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान. आता सर्व लोकांना माहिती होता की 4 तारखेपर्यंत आपल्या नॉमिनेशनची आखरी तारीख होती. तो आपल्या जिल्ह्यात 59 उमेदवारांनी 73 नॉमिनेशन फॉर्म भरले होते. त्याच्यानंतर 5 तारखेला स्क्रुटनी दरम्यान 3 लोक अपात्र झाले. त्यांचा नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट करण्यात आला. म्हणून 56 कॅन्डिडेट्स व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट्स होते, ज्यांचे नॉमिनेशन फॉर्म वैध ठरले होते. त्याच्यानंतर माघार घेण्याची जेव्हा वेळ होती, आज 3 वाजेपर्यंत विड्रॉ करता आला होता सर्व कॅन्डिडेट्सना. तो आपल्या जिल्ह्यात 19 लोकांनी विड्रॉ केलेला आहे. म्हणून आपले जे फायनल कॅन्डिडेट्स आहे ते 37 आहे. 37 पैकी 3 कॅन्डिडेट्स रिकॉग्नाइज्ड पार्टीचे होते, 10 कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड पण अनरिकॉग्नाइज्ड पार्टीचे आहे, आणि जे उर्वरित 24 कॅन्डिडेट आहे ते अपक्ष कॅन्डिडेट आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. विदर्भातील अनेक ठिकाणी सध्या अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. रविवारी सोमवारी 2 दिवस वर्धेत पावसानं हजेरी लावली. झाडे पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला, तर मोठ्या प्रमाणात शेतमालाची नासाडी झाली. अनेक लग्न स्वागत समारंभात तारांबळ उडाली. किमान 4 तालुक्यांमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने पपई पिकासह गहू पिकाचं मोठं नुकसान झालं. विजेच्या कडकडासह 4 तालुक्यांमध्ये गारपीट झाली. अवकाळी गारपीट पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. बऱ्याच तालुक्यांमध्ये अनेक घराची पडझड झाली. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. अभिनेत्री प्राजक्ता म्हाळी हिनं नागपुरातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत हजेरी लावली. नागपूरकरांसोबत ही गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभागी झाली. पारंपरिक वेशात प्राजक्ता म्हाळी या शोभायात्रेत सहभागी झाली होती. या शोभायात्रेत चित्ररथांचं प्रदर्शनही करण्यात आलं. नागपुरात गुढीपाडवा शोभायात्रा पारंपरिक वेशात महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोक सहभागी झालेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विकासाची गुढी उभारली गेली. देवेंद्रजी फडणवीस, नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी लाभीरता देखील येणार आहे. आनंद गुढीपाडवा म्हणजे गुढीपाडवा खरं म्हणजे या सांस्कृतिक पुनर्निर्माणामध्ये आमचा जो इतिहास आहे, आमची जी संस्कृती आहे, ही पुन्हा एकदा आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यावी लागेल. आणि आमचा इतिहास इंग्रजांनी लिहिलेला इतिहास नाही, मोगलांनी लिहिलेला इतिहास नाही, तर जगाच्या पाठीवरची सर्वात जुनी सभ्यता असलेल्या भारताचा इतिहास हा आमचा इतिहास आहे. हे आता आपल्याला निश्चितपणे सांगावं लागेल. आमच्या इतिहासातून, आमच्या संस्कृतीतून जी पानं डिलीट करून टाकली, ती पानं आता पुनर्लेखित होणार आहेत. आणि आम्ही पराजित मानसिकतेचे लोक नाही, तर वर्षानुवर्ष
विजिगीषू मानसिकतेतून संपूर्ण जगाला ज्यांनी मार्गदर्शन केलं, असे आम्ही भारतीय आहोत, असे आम्ही हिंदू आहोत, हे सांगण्याची वेळ आज आलेली आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वात नवभारत आज जग पाहतोय. आणि मला विश्वास आहे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विजयाची नवीन गुढी ही येत्या काळामध्ये आपण उभारणार आहोत. आणि त्याकरता तुमचा सर्वांचा आशीर्वाद हा प्राप्त होणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आजच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.